पुढे मनसेच्या गुटातून महत्त्वाची बातमी पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं आता वरईकडे लक्ष लागलंय। वरईतील नागरिकांनी आता राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। वरईतून संदीप देशपांडे निवडणूक लढणार आहेत आणि आदित्य ठाकरे विरुद्ध संदीप देशपांडे असा सामना आता वरईमध्ये पाहायला मिळणार। वरईतील कार्यकर्त्यांचा आता मनसेमध्ये प्रवेश सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। श्रेयस, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आता वरईतील नागरिकांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचं सध्या समजतंय, नेमकं काय घडलं? अर्थात आपण बघतोय तर राज ठाकरे आता थोड्याच पुण्यासाठी रवाना होतील, पण त्याच्या अगोदर त्यांनी वरळीमधले अनेक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी भेट घेतली। या कार्यकर्त्यांनी भेट अनेक गोष्टींसाठी घेतली। एक तर पोलीस वसाहतीचा प्रश्न असेल, एक तर पाण्याचा प्रश्न असेल, त्यासोबत दुकानांचा प्रश्न असेल, बीडीडीचा जी पडली आहे त्याच्या परत पुन्हा जे बांधणार आहेत त्या लोकांची घरं मिळणार आहे की नाही ह्याचा हा प्रश्न असेल। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी आता राज ठाकरे घेतलेत। राज ठाकरे हे सगळे प्रश्न घेऊन खरं तर मुख्यमंत्र्यांना भेटणार असंही त्यांनी आश्वासन दिलं। पण एकूण बघितलं गेलं गौरी तर सगळ्यात बरोबर आहे की वरळीवर आता राज ठाकरे यांचं लक्ष लागलेलं आहे। एकंदर बघितलं गेलं तर आदित्य ठाकरे वरळीचे आमदार आहेत, तर आता संदीप देशपांडे यांना उमेदवारी देऊन कुठे ना कुठे ठाकरे विरुद्ध ठाकरे हा एक वेगळा सिनारिओ निर्माण होतोय का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आणि जर हा वेगळा सिनारिओ असेल तर सगळ्यात मोठी लढत असावी अशी अपेक्षा आता मनसेच्या गोटातून आणि शिवसेनेच्या गोटातून सुद्धा पाहायला मिळते गौरी। हो, नक्की श्रेयस, या सर्व घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।